पुण्याच्या दर्यापूरमधील खल्लार गावात नवनीत राणांच्या प्रचार सभेत राणा खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या। प्रकाश बुंदिले यांच्या प्रचारासाठी करण्यात आलं होतं सभेचं आयोजन। मशाल गीतात जय शिवाजी जय भवानी बोलल्याचं भाजपला खुपतंय आणि धर्मयुद्ध करायला चाललेत। आधी जॅकेट सांभाळा, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। माझ्या वडिलांचे फोटो लावायचा नाही, सोयीप्रमाणे माझ्या वडिलांचा वापर खपवून घेणार नाही। सुप्रिया सुळेंची दादा गटाचे उमेदवार अतुल बेनकेंना तंबी। घरवापसीसाठी शिंदे गटाच्या 8 आमदारांनी संपर्क केला, 2 मंत्रीही होते, पण उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना क्षमा नाही। आदित्य ठाकरेंचा दावा। निवडणुकीसाठी भाजपने देशातून 90,000 लोक महाराष्ट्रात आणले आहेत। 90,000 बूथसाठी 90,000 माणसं। भाजपचं काम साधं नाही, बाहेरून इतके लोक आलेत की महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी झालाय। पंकजा मुंडेंचं सभेत वक्तव्य। माहीमसंदर्भात आमची शिंदेंसोबत चर्चा झाली होती, उमेदवार दिला नाही तर ठाकरे गटाला फायदा होईल असं शिंदे म्हणाले। माहीमच्या जागेवर भाजप नेते विनोद तावडेंचं वक्तव्य। राज ठाकरे म्हणाले आम्ही भाजपचे नैसर्गिक मित्र, सरकारमध्ये आम्ही सामील होणार। राज ठाकरेंच्या प्रश्नावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया। मोदीजी माझ्या भावाला आव्हान देतात की बाळासाहेबांबद्दल बोल, पण विचार वेगळे असेल तरी बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर। प्रियंका गांधींचं शिर्डीतल्या सभेत वक्तव्य। आता सगळे मार्ग संपल्यानेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण प्रियंका गांधी करू पाहतायत। प्रियंका गांधींकडून टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर। सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे सिद्धांत विकले आणि महाअनाडी सरकार बनवलं। खासदार कंगना रणौत यांची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर बोचरी टीका। उद्धव ठाकरेंच्या बॅगांमध्ये काही नसणारच, त्यांना बॅगा खोके पुरत नाही, कंटेनर लागतात। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मनसे आता गुजरात नवनिर्माण सेना गुनसेला मतदान केल्यास आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। राज ठाकरेंना आपल्यावर टीका करण्यासाठी कंत्राट मिळालंय, घ्या 200 आणि जय मनसे। सुषमा अंधारेंची मनसेवर बोचरी टीका। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं गाणं, हिंदूंच्या जनजागृतीसाठी नवीन प्रचार गीत प्रदर्शित। जागो तो एक बार हिंदू जागो तो असे गाण्याचे बोल, फडणवीस गाण्याचे गीतकार आणि गायक। वाईतल्या सभेत भाषणादरम्यान शरद पवारांना चिठ्ठी, गद्दारांचं काय करायचं पत्रातून विचारणा। गद्दाराला पाडा 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 म्हणत शरद पवारांचं उत्तर। शरद पवारांच्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नाही, पवारांना गद्दार शब्द वापरला पण माझी बांधिलकी जनतेशी। शरद पवारांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। वळसे पाटील कुटुंबासोबत आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध, ते सगळं विसरले असतील पण मी विसरणार नाही। सुप्रिया सुळेंचा दिलीप वळसे पाटलांवर निशाणा। दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या, ते दहशत मोडून काढतील। काहींनी मोहिते पाटलांवर टीका केली पण दिलीपरावांमध्ये धमक आहे। अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांना टोला। मी छगन भुजबळांना टार्गेट केलं नाही तर त्यांनी मराठा समाजाला टार्गेट केलंय। मी सांत्वन भेटीसाठी जातोय, त्यामुळे भुजबळांनी टेन्शन घेऊ नये। येवल्यात जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। कुणाचे राजकीय उद्योग सुरू असतील तर कानाखाली फटाका काढा, भाषणावेळी वाजणाऱ्या फटाक्यांवरून राज ठाकरे संतापले। निवडणुकीला पैसे वाटतात, पैसा कुठून आला आणि हे कुणी विचारत नाही। नारायण राणेंची राजन तेलींवर निशाणा। मनसे आणि ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, तुलसी विवाहाला अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर एकत्र। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे यासाठी गाऱ्हाणं, शिवडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांकडून कोकणी पद्धतीनं गाऱ्हाणं। अजित पवारांच्या प्रचारासाठी 2 बहिणी मैदानात, प्रचाराच्या निमित्तानं राजनी इंदुलकरांकडून गाठीभेटी सुरू, तर विजया पाटलांकडून देखील जोरदार प्रचार। पंकजा मुंडेंकडून प्रीतम मुंडेंचे दबंग खासदार असा उल्लेख, नमिता मुंदडांकडून प्रीतम मुंडेंचा माजी खासदार उल्लेख। पंकजाताईला राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा पाहायचंय, बीडच्या विकासाचा मागच्या 5 वर्षांचा स्पीड ब्रेकर काढायचंय। बीडमधील भाषणात माजी खासदार प्रीतम मुंडेंचं वक्तव्य। तुम्ही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार, खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा। शिरूर हवेलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा। जळगावातील रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी संघर्ष पेटला। काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर शमीभा पाटील यांचा ठिय्या। शमीभा पाटील यांना भाजपकडून पैसे पुरवल्याचा केला होता आरोप। उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी तो महाविकास आघाडीसोबतच राहणार। शेकापकडून उमेदवार असलेले प्रीतम म्हात्रे यांचं विधान। अभिजित पाटलांविरोधात तो पैलवान काय टिकणार, तो निवडूनच येऊ शकत नाही। माढ्याचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या सभेत रोहित पवारांची टीका।
भिवंडीत समाजवादी पक्षाच्या युवा खासदार इकरा हसन चौधरी यांचा रोड शो। भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आजमी यांच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन। उल्हासनगरमधील मराठा समाजाचा ओमी कलानी यांना जाहीर पाठिंबा। मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर मराठा सामाजिक संस्थेने दिलं लेखी पत्र। उल्हासनगरात रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली। ओमी कलानींमुळे खड्डे भरले गेले नाहीत, भाजप प्रवक्ते राजेश वधारिया यांचा आरोप। काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांचं 6 वर्षांसाठी निलंबन। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यानं कारवाई। बीडच्या केज मतदारसंघात वंचितनं पाठिंबा दर्शवलेल्या अपक्ष उमेदवारानं भाजपला पाठिंबा दिल्यानं वंचित आक्रमक। वंचितच्या जिल्हाध्यक्षांकडून अपक्ष उमेदवाराला काळं फासत चाबकानं मारहाण। अपक्ष उमेदवाराला मारहाण प्रकरणी वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे पोलिसांच्या ताब्यात। सचिन चव्हाण यांना मारहाण केल्यानं अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यात चंद्रकांत पाटलांसह कोथरूडमधील 3 प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीस। उमेदवारांनी दिलेल्या दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यानं महाविकास आघाडीचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठवण्यात आली नोटीस। गोपनीयतेचा भंग केल्यानं उमेदवार प्रतिनिधींवर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर आणि अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडेंच्या प्रतिनिधींना मॉकपोलचे चित्रण करून त्याचं प्रसारण केल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्याच्या दुकानाची तोडफोड। उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केली तोडफोड। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील घटना। पुण्याच्या जुन्नरमध्ये अजित पवारांच्या सभेत झळकले रामकृष्ण हरीचे बॅनर। रामकृष्ण हरी आपल्या विकासाचं घड्याळच भारी, बॅनरवर उल्लेख। धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ बीडच्या परळीत मुस्लिम समाजाची रॅलीत मोठ्या संख्येनं मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित। भंडाऱ्याच्या साकोली विधानसभेत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांकडून कमळाचं फूल देत प्रचार। ब्राह्मणकरांची नाना पटोलेंशी लढत। शिंदे गटाचे उमेदवार शंभूराज देसाई यांचा मतदारसंघातील गावात पदयात्रा काढत प्रचार। देसाईंच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद। शंभूराज देसाई पाणट मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटलांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदाचा रोड शो। गोविंदासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि सुपरस्टार पवन कल्याण यांचा सोलापुरात रोड शो। विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ रोड शो। भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या बॅगेची तपासणी। कराड विमानतळावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून बॅगेची तपासणी। रत्नागिरीच्या दापोली हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी। मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅगांची तपासणी। अमरावतीत राहुल गांधींच्या बॅगेची तपासणी। धामणगावात सभेसाठी येताना राहुल गांधींच्या बॅगची तपासणी। गडचिरोली जिल्ह्यात भामरागडलगत भुसुरुंग स्फोट। पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ नक्षल्यांनी बॉम्ब ठेवला होता। बॉम्ब निकामी करताना स्फोट झाल्याची घटना। कुठलीही जीवितहानी नाही। नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी जप्त। एकूण 14 कोटी रुपयांचा माल असल्याची माहिती। नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई।